सुद्धा त्यांनी जाहीर केलेला आहे। त्या निमित्तानं ते आता उपोषण स्थळाकडे हळूहळू निघालेले आहेत। आपल्यासोबत स्वतः जरांगे पाटील आहेत, बोलण्याचा आपण प्रयत्न करूया। तुमच्या पायात आज पायात नाहीये, निघालेले आहेत, काय भावना आहेत? नाही ते सॉक्स पण काढणार आहे आंदोलनाला बसताना, ते पण ठेवणार आहे। आजच्या चर्चेतून काही तोडगा निघेल का, काय वाटतं? काढतील सरकार काढत पण मी लढण्यावर ठाम आहे। माझ्या समाजासाठी मी जीव द्यायला तयार आहे। आज प्रचंड गर्दी झालेली आहे आंतरवाली सराटीमध्ये, काय आवाहन करणार आहात? सगळ्यांनी वापस जावं माझ्या मायबाप समाजानं। माझी सगळ्याला विनंती, तुम्ही वापस जा, मी मरायला तयार आहे। पण अनेक समाज बांधव असं म्हणतात की तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या, डॉक्टरांनी सुद्धा तुम्हाला सल्ला दिला की आरोग्याची काळजी घ्या। डॉक्टर सांगतायत त्यांचं हे बरोबरच आहे, समाज सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे मला। आपण पाहतोय की जरांगे पाटील आता निघालेले आहेत। दादा, खरं तर सरकारला आपण अल्टिमेटम दिलेलं होतं सातत्यानं की आमच्या मागण्या ज्या त्या मान्य कराव्यात, काय नक्की भूमिका काय मागण्या? आता उपोषण स्थळी आपण निघाले, मागणी सरकार करील, मी मरायला तयार झालोय उन्हात जाऊन। आता मी बाजून घ्यायला तयार आहे स्वतःला उन्हात। कुठे झालं अंतर? मी चाललो उन्हात बसायला, मी उन्हात माझ्या समाजाच्या लेकरासाठी मी उन्हात जाळून घ्यायला पण तयार आहे। मी चटके सहन करायला तयार आहे। समाजाच्या लेकरावर झालेला अन्याय, मराठा समाजावर झालेला अन्याय मी सहन नाही करू शकत। मेलो तरी चालेल, सरकारने गोळ्या घालून मारलं तरी चालेल, मी हटत नाही। पाटील देखील निघणार आहे तुमच्या भेटीसाठी? येतील म्हणलो ना मी येतील, पण मी माझ्या समाजासाठी मरायला तयार झालोय। मुख्यमंत्र्यांशी त्यांनी चर्चा केलेली आहे असं अशी देखील माहिती आहे। मी अविश्वास दाखवलाच नाही, दाखवला नाही। सरकार पण येईल, पण मी माझ्या समाजासाठी मरायला तयार आहे। मला माझा समाज आणि समाजाचे लेकरं महत्वाचे। सरकारची चर्चा करण्यासाठी येणार आहेत, काय नक्की भूमिका आहे? उपोषण स्थळी त्यांनी येतील ना, मी कुठे नाही म्हणतो। मी अविश्वास दाखवला नाही, कधीच। माझी जबाबदारी माझ्या समाजाच्या लेकरासाठी लढणं, आणि ते मी लढतो। माझी मरायची तयारी माझ्या समाजासाठी। मग त्यांनी गोळ्या घालू द्या, पाटील हे उपोषण स्थळाकडे पाटील तुम्ही थांब राहिलात आणि आता समोर आलेली नाही। सरकारचं शिष्टमंडळ काल मनोज जरांगे यांची भेट घेऊन गेलं, त्यांच्याशी चर्चा करून गेलं, मात्र कुठल्याही प्रकारचा तोडगा काही निघालेला नाहीये। जरांगे पाटील आपल्या उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहेत। आमरण उपोषण असणार असं त्यांनी आधीच जाहीर केलंय। वाटायला की किती जीव आहे माझ्यावर, इथं अंतरवालीत उभं राहायला जागा नाही, त्याच्यामध्ये माझ्या डोळ्यात पाणी आलं। या समाजाला माझ्याकडून आशा आहे की हे काहीतरी देऊ शकाल, आणि सरकार वारंवार मराठ्यावर अन्याय करत आहे। मी माझ्या समाजासाठी मरायला तयार, पण मी हटणार नाही। या अंतरवालीत आलेले लोक बघून मला हुंदका दाटून आला की इतकं प्रेम कुणाला नाही मिळू शकत। मी त्या समाजात माझ्या मराठ्यावरती अन्याय सरकारनं करू नये ही माझी भूमिका आहे। आणि मी वारंवार ती विनंती केली की तुम्ही माझ्या समाजाला नका वेटीत धरू। लेकराबाळांनी काही केलं नाही माझ्या समाजाचं, आणि ते सारखा अन्याय करताय। मला इथं गोळ्या घालून मारलं तरी मी मरायला तयार आहे, आणि त्यांनी मला तरफडून जरी उन्हात इथं तळपत्या उन्हात मरू दिलं तरी मी तरफडून मरायला तयार आहे। पाटील, एक आशा पण आहे की काल रात्रभर शिष्टमंडळ जागून त्यांनी काही ड्राफ्ट तयार केलेला आहे, सरकार काहीच मी अविश्वास दाखवला नाही। मी म्हणतोय ते येतीलच, पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे। शेवटी मला माझा समाज आणि माझ्या समाजाचे लेकरं प्रिय आहे।
यश मिळवलं, आता काही थोडक्यात गोष्टी राहिलेल्या आहेत त्याच्याविषयी सकारात्मक आहे. डोळ्यात मला याच्यासाठी पाणी आलं की माझ्यावर माझा समाज किती प्रेम करतो ती हुंका दाखवून आला मला. मी इथं आंतरवाली पूल केली, येऊ नका म्हणलं तरी पण. आणि जो समाज माझ्यावर प्रेम करतो त्याची इच्छा आहे ह्योच काहीतरी देऊ शकतो. मग ते मला त्या लेकरांसाठी मरण